अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत ही धाकटी पंढरी म्हणून ओळखली जाते। संत जगद्गुरू संत सद्गुरू गोडद महाराज यांची पालखी दक्षिणेची काशी असणाऱ्या पैठणकडे आज प्रस्थान झालंय। या दोन संतांच्या भेटीचा हा अनोखा सोहळा आणि त्याची ओढ हजारो वारकऱ्यांमध्ये दिसून आली आहे। गोडदनाथ एकनाथचा जयघोष करत भगवी पथक खांद्यावरती घेत टाळ मृदंगाच्या निनादामध्ये हा प्रस्थान सोहळा संपन्न झालाय। या निमित्तानं कर्जत शहर भक्ती रसामध्ये नाहून निघालं होतं। धाकटी पंढरी अशी ओळख असणाऱ्या कर्जत येथील संत सद्गुरू गोडद महाराज यांच्या पायी दिंडीचं दक्षिणेची काशी असे ओळख असणाऱ्या पैठणकडे आज प्रस्थान झालेले आहे। आपण माझ्या पाठीमागे या ठिकाणी पाहू शकता की हजारोच्या संख्येने वारकरी या पायी दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत। संत सद्गुरू गोडद महाराज या ठिकाणी यांच्या पायी दिंडीचं आज प्रस्थान या ठिकाणी मोठ्या भव्य दिव्य स्वरूपात झाल्याचं आपल्याला पाहावयास मिळतं। यामध्ये वारकरी टाळकरी भजनी मंडळ सर्व मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झाले। गोडदनाथ एकनाथाचा जयघोष या ठिकाणी सुरू आहे आणि भक्तिभावानं या ठिकाणी ही दिंडी या निघाल्याचं आपल्याला पाहावयास मिळतं। आपण जर पाहिलं तर एक मोठी परंपरा या ठिकाणी या दिंडी सोहळ्याला आहे। गेल्या शेकडो वर्षांपासून हा पायी दिंडी सोहळा कर्जत ते पैठण या ठिकाणी सुरू आहे।